नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यात नवीन तांदूळ बाजारात येतो. माझ्या सासूबाई वर्षभराचा भरून ठेवायच्या शेंगदाण्याचं तेल लावून. पोत्यातले तांदूळ मोठ्या भांड्यात घेऊन थोडंसं तेल घालून असे छानसे फासून घ्यावे. मग ते डब्यात ओतून एका पाठोपाठ एक अशी भांडी करून पूर्ण डबा भरला की बंद करून ठेवून द्यावा. नवीन तांदूळ स्टार्ची असल्यामुळे त्याची खीर छान लागते, पण भात नाही. असे नवीन तांदूळ भरणं इकॉनॉमिकल असतं का, म्हणजे त्या महिन्यात ते स्वस्त असतात. नवा भरलेला तांदूळ जुना करून वापरायचा, म्हणजे यावर्षी नोव्हेंबरला भरलेला तांदूळ जून जुलैपासून वापरायला घ्यायचा. जुन्या तांदळात स्टार्च कमी असल्यामुळे तो असा सुट्टा आणि फळफळीत शिजतो. बेळगावमध्ये माझी आई कडुलिंबाचा पाला ठेवायची धान्यामध्ये, पण मुंबईमध्ये ह्युमिड हवा असल्यामुळे इथे तेलच हवं. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे महिने डाळी आणि गहू भरून ठेवायचे. हळद, मिरची कांडून ठेवायचे. चिंचेला मीठ लावून ठेवायचे दिवस. सुका बाजार म्हणजे सुका फिश साफ करून भरणीत भरून ठेवायचे. पापड, सांडगे, कुरडया, शेवया, बटाटे वाफून कीस, गरम मसाला, कैरीचे लोणचे, कैरीचे अजून बरेच काय काय जिन्नस. यातले तुम्ही काय काय करता कमेंटमध्ये नक्की कळवा.